दानवे साहेब, ज्याप्रमाणे विरोधी पक्षांच्या नेत्यांवरती ईडीची कारवाई होती, आज रोहित पवार गेले सुनावणीला ईडी मध्ये हजेरी लावली त्यांनी, एकंदरीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे असं यातून दिसतंय का? 100% ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि आज या यंत्रणा सरकारी निष्पक्ष न राहता भारतीय जनता पार्टीच्या फटीक बनलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या हाताचे पाऊले बनलेले आहेत। त्यामुळे राजकीय दृष्ट्या जे लोक यांना नकोसे वाटतात किंवा राजकीय दृष्ट्या समोरच्या सगळ्या महाराष्ट्राच्या पक्षांना नामोहरम करण्याचा प्रयत्न त्याच्यातून निश्चित केंद्राचं सरकार राज्याचं सरकार करत आहे। परंतु अशा शेतकऱ्याला कोणी खबर नाही। याच भारतीय जनता पार्टीनं नारायणराजेंची इन्क्वायरी करा मान्य केली होती। याच भारतीय जनता पार्टीनं भावना गवळींची इन्क्वायरी करा म्हटली होती। याच भारतीय जनता पार्टीनं सरनाईक प्रताप सरनाईक यांची इन्क्वायरी मागितली होती। हसन मुश्रीफच्या घरावर त्यांनी धाड टाकलेली होती। आता हे सगळे पावन झाले का? भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आहे त्याच्यामुळे हे पावन झाले। आणि जे भारतीय जनता पार्टीत जायला तयार नाही त्यांच्यावर ईडीच्या इन्क्वायरी, यशवंत जाधव इथल्या महानगरपालिकेचे सभापती होते स्टँडिंग, ते आता पावन झाले। यांच्या इन्क्वायरी भारतीय जनता पार्टीच मागत होती, परंतु आज हे लोक भारतीय जनता पार्टीवर सहभागी झाले म्हणून हे एकदम पवित्र झाले। आणि जे लोक भारतीय जनता पार्टीच्या दबावाला झुकायला तयार नाही त्यांच्याविषयी अशा पद्धतीने चौकशा लावून सत्य बाहेर येत असतं। सत्याचा विजय आज नाही तर उद्या होईल। नाशिकच्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांकडून प्रतिक्रिया आली आहे। लबाड लांडग्याने वाघाचे कातळे पांघरले म्हणजे तो वाघ होत नाही अशी त्यांची प्रतिक्रिया आहे। फक्त गद्दारांनी या भाषा करण्याची गरज नाहीये। ज्यांनी गद्दारी केलेली आहे, पक्ष फोडलेला आहे आणि जे दिल्लीच्या हातचे बाहुले बनलेले बादशहाच्या हातचे, यांनी मला असं वाटतं शिवसेनेविषयी, उद्धवजींच्या विषयी किंवा वाघाविषयी बोलण्याची गरज नाही। जो वाघ स्वतःला म्हणत होते हे एका पिंजऱ्यातले पक्षी टाईप झालेले, पिंजऱ्यातले प्राणी टाईप झालेले। अमित शहा म्हटलं तर नाचणार, नरेंद्र मोदी म्हटलं तर नाचणार, पिंजऱ्यातले प्राणी झाले। यांनी मला वाटतं शिवसेनेला किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना सूचना उपदेश करण्याची आवश्यकता नाही। रश्मी ठाकरे भविष्यात राजकारणात उतरतील असे काही संकेत आहेत? मंचावर असणं काय बाब, आई भवानीची पूजा सपत्नीक ठाकरे साहेबांनी केली। सुनावणी सुरू आहे एकंदरीत राष्ट्रवादीची, जो तुम्हाला न्याय मिळाला तो त्यांना नाही मिळेल असं समजलं जातं, एकंदरीत काय प्रतिक्रिया? तिथली न्याय व्यवस्था सुद्धा फटीक झालेली आहे। तिथलं ट्रिब्युनल असताना सुद्धा काय निर्णय दिलेले, मला असं वाटतं जगाच्या इतिहासात पहिल्यांदा ज्यांनी न्यायाधीशाची भूमिका मांडली त्यांना येऊन खुलासे करावे लागतात। याच्यातून मला वाटतं अन्याय केल्याचं स्पष्ट होत असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।